खोदलेली वसतिगृहातील नाली. काम नसताना या नालीचं काम खोदून ठेवलं आहे. मागील 2 महिन्यापासून काम करून ठेवलं आहे. अजून पण तर काम 50% सुद्धा झालं नाही. 50% झालं आहे की 60% झालं आहे. तर त्यांना विचारलं तर करतात म्हणतात नेहमीच. हे बघा, हा इथला पाणी जाण्यासाठी नालीसाठी केलेला खड्डा आहे, पण तो पण पूर्णतः बुजला आहे. ही परिस्थिती संपूर्ण हॉस्टेल बरोबर आहे. हा चेंबर बनवला आहे. हा चेंबर पूर्ण ओव्हरफ्लो होऊन जातं पाणी याच्यामधून. बघा तुम्ही पाणी. हेच आमच्या आंघोळीचं इकडे या साईडला आणि हेच आमच्या पाणी पिण्याचा. पाणी पिण्याच्या जागी पूर्ण पाणी साचलं आहे. जर कुठून लिकेज असेल आणि ते पाणी जर आतमध्ये पिण्याच्या टाकीमध्ये घुसत असेल तर त्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होईल. हे बघा, हे पाणी पूर्ण वसतिगृह बाहेरून येऊन राहिले पाणी इकडे. नालीमध्ये एक थेंबसुद्धा पाणी जात नाही आहे. पूर्णच्या पूर्ण पाणी वसतिगृहाच्या बाहेरून येऊन राहिलं आहे आतमध्ये इकडे. इकडून पूर्ण वसतिगृहामध्ये घुसून राहिलं आहे पाणी. बघा, तुम्हाला समोरचे पैसे दाखवतो त्याच्या पहिले. हे बघा, नाली बनवण्याचे काम आहे. इकडे उंच केलं आहे आणि याच्यामध्ये फक्त हे असे जिथे पाणी जाऊन राहिलं याचे पाईप आहेत. आणि या पाईपाची साईज 3-3, 4-4 इंचाचे आहेत. त्यामुळे पाण्याचा फ्लो खूप छोट्या प्रमाणात जाऊन राहिला. हे बघा, मी चालत असेल तुम्हाला दिसत असेल इथे. हे झेंड्याचे खांब एक पायरी अर्ध्या फुटाची उंचीचे आहेत. त्याची पहिली खालची पायरी बघा पूर्णतः भरली आहेत. हे बघा, ऑफिस समोरील ही पायरी. हे पाणी ऑफिस समोरील पाणी इथपर्यंत आलं आहे पूर्ण. हे बघा, हो, इथपर्यंत आलं आहे पूर्ण पाणी. त्याच प्रकारे तुम्ही पाहू शकता हे जे बनवलेले पूर्ण चेंबर आहेत ते पूर्ण पाण्याने भरले आहेत. आणि हे चेंबर 10-10, 15-15 दिवसात सुकत नाही. त्यामुळे इथे मच्छरांवाढ मोठ्या प्रमाणे होत आहे. आणि हे बघा, पूर्ण वसतिगृहाची हालत बघा का करून ठेवली आहे खोदकाम करणाऱ्यांनी. 15-20 दिवसाचे कामं मागील 2-2.5 महिन्यापासून सारखं चालू आहेत. अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही आहेत. हे बघा, तरी मी विद्यार्थी संघटनेला विनंती करतो की त्यांनी या गंभीर विषयावर थोडा विचार करून आपल्या स्तरावरून होईल त्याप्रमाणे आमच्या वसतिगृहातील मदत करण्यात यावी.